परीक्षक मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। खेळातून मिळे शरीराला बळ, खेळातून मिळे शरीराला बळ, अभ्यासातून उजळे बुद्धीचे कमळ, अभ्यासातून उजळे बुद्धीचे कमळ। दोन्हीची जेव्हा जमेल सांगड, दोन्हीची जेव्हा जमेल सांगड, तेव्हाच सुकर होईल यशाची गड, तेव्हाच सुकर होईल यशाची गड। खरंच आपले बालपण म्हणजे एका सायकलीसारखे आहे। ज्याप्रमाणे सायकल चालवण्यासाठी दोन चाके लागतात, तसेच आपल्या व्यक्ती महत्त्वाच्या विकासासाठी अभ्यास आणि खेळ हे दोन चाके अत्यंत महत्त्वाचे आहे। जरी एक चाक पंक्चर झालं तर आपली प्रगतीची सायकल जागीच थांबेल। म्हणून असं म्हटले जाते, शरीर सुदृढ तर मन सुदृढ। विद्या विनय देते, विनयाने पात्रता येते, पण याच बरोबर मी असंही म्हणन की खेळ शरीर घडवतो आणि मन बळकट करतो। अर्थात अभ्यास आणि खेळ हे वेगवेगळे मार्ग नसून यशाकडे नेणारे दोन चाकांचे रथ आहे। देवाने आपल्याला दोन डोळे दिले आहेत, एक डोळा बंद केला तर आपल्याला नीट दिसत नाही। त्याचप्रमाणे अभ्यास आपला एक डोळा आहे आणि खेळ आपला दुसरा डोळा आहे। जरी आपले दोनही डोळे उघडे असतील तरच आपला भविष्य स्पष्ट दिसते। म्हणूनच मी अभिमानाने म्हणतो की खेळ आणि अभ्यास माझ्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे। अनेकांना असं वाटतं की अभ्यास म्हणजे फक्त पुस्तके किडा होणे आणि खेळ म्हणजे वेळ वाया घालवणे, पण माझ्या मते हे दोन घटक माझ्या आयुष्यात तितकेच महत्त्वाचे आहेत। जसे जीवनात मीठ आवश्यक असते, तसे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात अभ्यासासोबत खेळही खूप महत्त्वाचा आहे। खेळ आपल्याला शिस्त, संघ भावना, चिकाटी शिकवतो आणि अभ्यास आपल्याला ज्ञान, विचारशक्ती, आत्मविश्वास देतो। सरावाने सिद्धी मिळते हे वाक्य दोघांना लागू होते। मित्रांनो, आज आपण अशा जगात आहे जिथे स्पर्धा ही जीवनाचा मुख्य भाग बनली आहे आणि आपला अभ्यास आणि खेळ हा दोघांचा समतोल राखला तरच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सर्वांगीण विकसित होईल असं मला वाटतं। आधी मला गणित कठीण वाटायचे, पण जेव्हा शिक्षकांनी आकड्याचे खेळ गटात प्रश्न सोडवण्याच्या कृती दिल्या तेव्हा गणित भीतीचा नव्हे तर मजेशीर बनलं। तेव्हा मला कळलं, भीती संपली की यश मिळते। आज नव्या शिक्षण पद्धतीने शाळेत बॅकलेस डे म्हणजे कृती आधारित शिक्षण, कला, क्रीडा, चित्रकला, नाटक, गट चर्चा अशा उपक्रमांचा समावेश आहे आणि यातूनच आपला अभ्यास अधिक रंजक बनतो। त्यामुळे अभ्यास ओझे न राहता एक आनंदाचा खेळ बनतो, कारण अनुभव हा एक मोठा शिक्षक असतो। माझ्यासाठी खेळ हा अभ्यासाचा एक भाग आहे। मैदान मला जीवनाचे धडे शिकवते आणि पुस्तक मला ज्ञान देते। आज खेळामुळे मला शिस्त लागली, माझा आत्मविश्वास वाढला आणि अभ्यासातही मला यश मिळू लागले आहे। जर अभ्यास माझी ओळख असेल तर खेळ माझा बळ आहे। खेळ आपल्याला शिकवतो हार स्वीकारायला, पुन्हा उभे राहायला आणि जिंकताना गर्व न करायला। अनेक जण म्हणतात की खेळामुळे अभ्यास बिघडतो, पण मी म्हणतो की खेळामुळे अभ्यास सुधारतो। जसे धनुष्याला बाण सोडण्यासाठी ताण आवश्यक असते, तसेच विद्यार्थ्यांना यशासाठी खेळाची ताण आणि अभ्यासाची धार आवश्यक असते। तुम्ही जगातल्या कोणत्याही मोठ्या व्यक्तीचे जीवन पहा, जसे की स्वामी विवेकानंद म्हणायचे, गीतेच्या अभ्यासापेक्षा फुटबॉल खेळण्याने तुम्ही देवाच्या जास्त जवळ जाल। याचा अर्थ असा की सशक्त शरीराशिवाय ध्यान किंवा अभ्यास करू शकत नाही। सचिन तेंडुलकर असो वा साईनाथ नेहवाल, त्याने खेळालाच आपला अभ्यास मानले आणि कष्टाने यश मिळवले। शेवटी मी इतकेच म्हणत की अभ्यास आपल्याला बुद्धी देतो आणि खेळ आपल्याला सामर्थ्य देतो। अर्थात अभ्यास आणि खेळ हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे। चला तर आजपासून ठरवूया, भरपूर अभ्यास करूया आणि मनसोक्त खेळूया। धन्यवाद।